पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत पेशंट लिसनर आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे तुमचं ऐकायला भरपूर वेळ आहे, अशा प्रकारचं एक वातावरण त्यांच्या आविर्भावातून निर्माण होतं. ते शांतपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात, जी आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे. मला माहिती आहेत असे अनेक नेते आहेत की जे तुम्ही बोलायला लागल्यावरच म्हणतात मला कळलं किंवा मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते खरंही असतं, पण तरी मला सांगण्याचं समाधान हवं असतं ना. नक्की. त्यामुळे ते समाधान कोण देत असेल तर अशा नेत्यांमध्ये पंतप्रधानांचा खूप मोठा वरचा नंबर लागतो आणि त्यांची कार्यशैली, त्यांची व्हिजन हे देखील खूप असाधारण आहे असं मी म्हणेन. इतक्या अनेक नवीन नवीन संकल्पना, मग ती एक भारत श्रेष्ठ भारतची संकल्पना असेल किंवा लाईफस्टाईल फॉर लाईफचा विषय असेल किंवा पंचप्रण त्यांनी मांडले तो विषय असेल, हे सगळे विषय हे त्यांच्या एकूण विचारव्यूहातून प्रकट झालेले विषय आणि त्यामुळे एक अव्वल दर्जाचे वैचारिक नेतृत्व देणारे राजकीय नेते आहेत असं मी म्हटलं तर चुकीचं होणार. अमित शहांची कार्यशैली निश्चितपणाने वेगळी आहे आणि त्यामध्ये त्यांचा प्रत्येक वेळी भारतीय इतिहासाबद्दलचा आणि इतिहासातून काही शिकण्याबद्दलचा जो आग्रह आहे तो अतिशय विलक्षण आहे. त्यामुळे मराठेशाहीचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर बाजीराव पेशवे, या सगळ्या ज्याला आपण आयकन म्हणतो, या सगळ्या आपल्या मानबिंदूंविषयी त्यांच्या मनात प्रगाढ आदर आहे आणि यांचं चरित्र, यांची प्रेरक कहाण्या या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत, संशोधन झालं पाहिजे, ही त्यांची नेहमी आग्रहाची भूमिका राहिलेली आहे. शिवाय एक गृहमंत्री म्हणून, कणखर गृहमंत्री म्हणून घुसखोरांचा प्रश्न असेल, दहशतवाद्यांचा प्रश्न असेल, याच्यावर कसे उपाय शोधता येतील, कशी उत्तरं काढून आपण दहशतवादाला जेरबंद कसं करू शकू, घुसखोरी कशी थांबवता येईल, याचं चक्र त्यांच्या डोक्यात नेहमी सुरू असतं आणि त्या दिशेने अत्यंत कणखर पावलं त्यांनी गेल्या त्यांच्या 6-7 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये टाकली आहे, जी देशाने बघितली आहेत.